महत्वाची बातमी, लाल वादळ नाशिकमध्ये धडकलंय। किसान सभेचा लॉंग मार्च नाशकात दाखल झालेला आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता हा लॉंग मार्च नाशिकहून मुंबईला जाणार आहे। माजी आमदार गावित यांच्या नेतृत्वाखाली हा लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता आता हा लॉंग मार्च काढण्यात आलाय। मोठ्या प्रमाणात शेतकरी या लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेले आहेत। सध्या हा लॉंग मार्च नाशकात दाखल झालेला आहे। तर शेतकऱ्यांचं हे लाल वादळ आता नाशिकमध्ये धडकलेलं आहे। तर या आंदोलनस्थळी आपले प्रतिनिधी महेश महाले सध्या उपस्थित आहेत। त्यांच्याकडून अधिकची अपडेट घेऊयात। महेश, काय तिथली एकूणच परिस्थिती? कृपा, अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर लाल वादळ जे आहे ते आता नाशिकमध्ये धडकलेले आहे आणि पुढे जे आहे ते मुंबईकडे कूच करणार आहे। आपण जर यांची संख्या बघितली तर हजारोंच्या संख्येने खरं तर हे जे आंदोलक आहे ते आता मुंबईच्या दिशेने जाणार आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी खरं तर त्यांनी लॉंग मार्चचं आयोजन केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या संदर्भात हे आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत काही आंदोलक आहे, आपण त्यांना विचारू। खर तर इंद्रजित गावित आपल्या सोबत आहे। दादा, काय सांगणार? खर तर तुम्ही लॉंग मार्च काढलेला आहे, दरवेळेस लॉंग मार्च काढण्याची वेळ येते, काय नेमके या ठिकाणी वन जमिनीची अंमलबजावणी झाली पाहिजे। त्यामध्ये प्रत्येक वन पट्टेधारकांना या ठिकाणी स्वतंत्र सातबारा मिळाला पाहिजे। त्याचबरोबर वाढीव क्षेत्र मिळालं पाहिजे। अपात्र दावे हे पात्र झाले पाहिजे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांच्या भावाला हमी भाव आहे तो हमी भाव या ठिकाणी मिळाला पाहिजे। आमच्या जे काही पश्चिम भागातील मोठाल्या नद्या आहेत त्या नद्यांचं जे काही वाहून जाणारं पाणी आहे गुजरातला, ते अडवून या ठिकाणी स्थानिकांना प्रथम पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी दिलं पाहिजे। की असं सरकारने करू नये की ते पाणी अडवून तिकडे गुजरातला नेणं, मुंबईला नेणं, याच्यापेक्षा कुणीही त्या भागामध्ये विस्थापित होणार नाही असं छोटाली धरणं बांधून त्या ठिकाणी स्थानिकांना पहिले प्राधान्य देण्यात यावं। त्याचबरोबर आमच्या या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, ज्या काही शासकीय आश्रम शाळा आहेत, त्या शाळांमध्ये जे काही शिक्षकांची रिक्त पदं आहेत ती रिक्त पदं या ठिकाणी भरण्यात यावी आणि भरती करताना या ठिकाणी बाह्य स्रोतामार्फत किंवा रोजंदारीने भरती न करता कायमस्वरूपी त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती करावी, जेणेकरून त्यांना पण त्या ठिकाणी कामामध्ये रुची निर्माण होईल, आवड निर्माण होईल आणि त्यांना पण जरा हमी या ठिकाणी म्हणजे तयार होईल अशा पद्धतीची या ठिकाणी भरती करण्यात यावी। त्याचबरोबर आमचं आदिवासी महामंडळामार्फत जी काही धान खरेदी आहे ती धान खरेदी या वनपट्टेधारकांची या ठिकाणी केली पाहिजे, त्यांना पण बोनस दिला पाहिजे। या आणि अशा इतर विषयांना धरून हा लॉंग मार्च निघालेला आहे आणि मागण्या आमच्या ह्या जुन्याच आहेत, त्यामध्ये नवीन मागण्या काहीच नाही। या ठिकाणी आम्ही कुठला नॅशनल हायवे मागत नाही, कुठलं मोठं धरण मागत नाही, शासनावर एकही रुपयाचा आर्थिक बोजा पडेल अशी आमची या ठिकाणी मागणी नाही। जे काही कायद्यामध्ये आहे निश्चितच महेश, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।